रामकृष्ण हरी मंडळी, मी माऊली नरवाडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजची जी माहिती आहे ती तुम्हाला खूप लाभदायक होणार आहे. कारण की आज 24 तारीख तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पी-एम किसानचा हप्ता म्हणजेच ₹2000 पी-एम किसानचा हप्ता डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. तर सर्वांनी लक्ष देऊन ऐका, काय माहिती सांगतोय आणि कुणाला वगळण्यात आलेलं आहे हे बी सांगतोय. ज्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही आहे, ज्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही त्यांना आता हा हप्ता येण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी फार्मर आय डी काढणे खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. आता सर्वांचा खूप शेतकऱ्याचे प्रश्न होते, की आता पी-एम किसानचा हप्ता कधी येणार आहे, कधी येणार आहे? खूप शेतकऱ्यांचे प्रश्न होते, खूप कमेंट येत होत्या. तर त्यांना सर्वांना एक आता सांगतोय, की आता तुम्हाला सर्वांना जी तुमची वाट पाहण्याची वेळ होती ती संपलेली आहे आणि आता तुम्हाला तुमच्या थेट खात्यामध्ये 2000 हप्ता तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही सगळीकडं बातमी ऐकली असेल, सर्व पेपर वर्तमानपत्रामध्ये सर्वांना ही बातमी हेडलाईन झालेली आहे आणि सर्वांना सांगण्यात आलेलं आहे, की 24 तारखेला ठीक 3 वाजता तुमच्या खात्यामध्ये पी-एम किसानचा हप्ता टाकण्यात येणार आहे. जर नाही आला तर 26 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पी-एम किसानचा हप्ता आलेला दिसेल. त्याच्यामुळं आज नाही आला म्हणून काही घाबरून जाऊ नका. ज्या शेतकऱ्यांना आज भेटणार नाही त्यांना 26 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला मेसेज आलेला दिसेल. त्यामुळं घाबरायची काही गरज नाही. आणि एक महत्त्वाची बात म्हणजे लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणे. जर तुम्ही फार्मर आय डी काढून घेतली नसेल, तर ही बाब खूप खूप काळजी करण्याची आहे. कारण की आता एक नवीन नियम लागू केलेला आहे, की ज्यांना फार्मर आय डी नसेल त्यांना हा हप्ता भेटणार नाही. तुम्हाला हा हप्ता येण्यास काही अडचण होणार नाही. पण जे पुढचा हप्ता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळं कोणीही न थांबता फार्मर आय डी काढून घेणं हे खूप खूप गरजेचं आहे. आणि फार्मर आय डी काय तुम्हाला जास्त पैसेसुद्धा लागणार नाही. तुमच्या जवळच्या शेतूवर सी-एस-सी सेंटरवर किंवा आधार केंद्रावर तुम्ही जाऊन फार्मर आय डी ही ₹100 काढून घेऊ शकता. आणि तुम्ही हे काम लवकरात लवकर केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. आणि आता जर तुम्ही एकदा फार्मर आय डी नाही काढली आणि जर तुमचा पी-एम किसानचा हप्ता राहिला तर तुम्हाला कधी जीवनामध्ये बी या योजनेचा लाभ उठवता येणार नाही. एका शेतकऱ्याला जर 2000चा जर तोटा झाला तर खूप त्याचं नुकसान होतंय, असं गृहीत धरून तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी ही काढून घेतली पाहिजे. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता, कारण की खूप शेतकऱ्याचे प्रश्न होते, खूप कमेंट येत होत्या. त्यामुळं आजचा व्हिडिओ तातडीने बनवण्यात आलेला आहे. आज म्हणजे 24 तारखेला तुम्हाला तुमचा हप्ता 3 वाजेपर्यंत भेटून जाईल आणि त्यांना भेटला नाही त्यांना लवकरात लवकर 26 तारखेपर्यंत भेटून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय किसान, जय जवान. अशाच बातमीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.